गावचं वातावरण पाहून घ्या पहिले सकाळचं. हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही सगळे? मी चांगली आहे, तुम्ही चांगले असताना अशी आशा करतो आणि आजच्या ब्लॉगली सुरुवात करतो. आता हा पसारा मला असंच ठेवून द्यायला लागते वरच. रोज मी आवरून जातो आणि नेटही इकडे टाकून दिली मी कचऱ्यात आणि जायचं आहे मला लवकर खाली. आज तर खाली निघली मी आता. एवढं सगळं पसारा वर टाकून खाली याचं कारण म्हणजे दाखवतो मी तुम्हाला. खाली लवकर याचं कारण म्हणजे ना, हे आहे आमचं. आमच्या घरी रात्रीच आले एक सदस्य. हे असे क्यूट क्यूट सदस्य आहेत. एकच सदस्य आले. गरम केलं का? माझ्याची सुपारीची पुडी होती ना रे. ए सगळं आरोय पडला घरात. बाहेर नेलं तिले धुयासाठी. आता रातपासून लय बेदम झाली होती ती. एक बकरी वळला आली की सगळ्या बकऱ्या वळला होता. आईले म्हटलं घरातच धू, तर नाही, बाहेर नेलं तिला धुयाली. हल्ला हल्ला धुवून घेतला आता तिले. आता करतो हळद तेल. सकाळीच लागला माग अक्का बकरी जणली का. दादाची गडबड एवढी असती वावरात जायची का नाही. एवढी हळद तेल गरम करतो आता, देतो तिले लावून. एका हातानं काही होणार नाही त्याला. चला बकरीचं सगळं धुणं पाणी केलं आणि गेली बकरी वावरात चराली. आता हे डाला काढलं आणि डाल्याखाली आहे आता पिलू ठेवेल मस्त. आता झाली मला मागची गडबड. आणि हे जे तेल आहे हे तेल ठेवा लागेल बरोबर, म्हणजे उद्या तिले आणखी लावायला होईल. घरादारात अजून सगळा तसाच पसारा पडला. आणि बकरी अशी म्हणजे बकरीनं पिलू दिलं का एवढी गडबड असते मांग. सकाळीच उठा, तिले धुवा. आता सकाळी बकऱ्या चरायला जातात म्हणून, नाही तर मग 10 वाजता गेल्या तर मग एवढं काही टेन्शन नसते. चला आता पहिले वरून येतो मी, वरच्या गोदड्या काढून. वरचा तर सगळा पसारा आवरून घेतला आणि गोदड्या लावून ठेवल्या वरच. ह्या इकडे सारा उथल झाला. आज सारे उलटे कामं झाली. गेली देवा चरायला आणि बसलं एकटाच. सध्याचं झाडझूड करेल लोक ना. डालं इकडे आणून ठेवलं, झाडझूड करून घेतो, मग आणखी त्याला डाल्यात टाकून देतो. बसू का चालू का काय करू. रात्री 2 वाजतापासून जागे आम्ही, आईन मी. झाली जराशी शांतता आता. झाडू मारला, पिलू डावून ठेवलं डाल्यात मस्त राहू राहिलं ते. नाही तर का बकऱ्या जणल्या आमच्या का पिलाचा एवढा वैतागा सगळं आहे का लय. टाका त्याले झोक्या, टाका त्याले न्या, म्हणजे न्या त्याले बाहेरून घरात झोक्यात टाका. आता डाला आणलं ना तर आता टेन्शन नाही. त्यातच म्या करू राहिला आता. ती माय असली की दूध पेत नाही आणि माय गेल्यावर मग करते कल्ला. बाहेरचं वातावरण दाखवून देतो आता. सकाळचं तर दाखवूनच दिलं, आता बाहेरचं वातावरण दाखवून देतो. बाहेर तर सगळे सामसूम आहे. कुठे गेले सगळे? सामसूम दिसू राहिले सगळे, सामसूम. कुठे गेले सगळे बापा? आज कोणीच नाही. हा, कुठे गेले सगळे? मोठी माय कुठे गेली? आज बसायला नाही आली. हो का? असे मला दात घासायला नाही वाटते बाबा. आज काही दात घासायला नाही म्हणे. सगळ्या काळ्या खल्लास केल्या माझ्या. जण लोक हात पुरीन तन लोक. आया पिलाला देऊ का मोकळं सोडून?
पैन का नाही मग राव देऊ का डाल्यातच गेट लावून घे ना. हा घेतो. दैनाचा पसारा काढून ठेवला. चला आता याचं नाव काय ठेवू हा? सोम्या सोम्या ठेवतो ना. सोमवती अमावस्याचा झाला ना तो. आता पोरगी झाली असती तर सोमवती ठेवली असती, पण आता पोरगा झाला तर मग सोम्याच ठेवा लागेल. आ मग तेच ना सम्या होते ना. सम्या काय ठेव म्हणलं? समय समय का चक्र निकलो बाबा बाहर खेलो. झाला नाही 1000 रुपये महिना सुरू. झाला 1000 रुपये महिना चालू. लाडकी बहीण भरू. समयचा हा आहे समय. समय का चक्र. आसंगे दाखव ना समय काय म्हणाले झाला. आजच नामकरण झालं त्याचं समयचं. नवीन पाहुणा आला आमच्या घरी रात्री 2-2:30 वाजता. समय आतापासूनच याचं नाव ठेवलं समय. समय खेळते आता मस्त, कारण का गेट लावून घेतला आणि सगळी झाडझुड ओके होईल आहे. समय का चक्र फिरते आता सगळ्या आवारभर. रात्रीला लंब दिश नाही आहे. रात्रीला लंब दिश म्हटलं. अन रात्री एवढा बकरीनं गिदाळा केला तिच्या खाली कालय. सारे डबर करून ठेवले. आईनं सकाळीच्यात माती आणून टाकली. आता हे घेतो मी ठोकून जरासं, म्हणजे ते घरी आल्यावर जरासं बरं वाटेल. ते खडी मोठी ठोक काय द्यायच्यात गाड्यात. गाऱ्यात कधी याच्या राहणार लागते थोडी याच्यात. पाणी मार लागते याच्यावर. मग रात्री त्याच्या कानी असे लंबे तार दिसत नाही. आहे की नाही? लंब चांगलं दिसेना राहते हो. आता आखूळला का हवा लागलं त्याला. नाही ना लंबाच कलर काही बी आणला लेकाच्या. नाही. कलर मस्त आहे त्याचा. पाय ना आपला हा कसा दिसते. 3 कलर असणार त्यात माय हो. काळा पांढरा लाल किरगिनी हाय. अडव नको. ओमा 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 काय हाय काय हाय समय. नामकरण झालं आमच्या बकुडचं. समय आहे याचं नाव समय. आता झाले माझे हाल चालू. समय आला आता, कारण का दुपारच्या बकऱ्या दादा कधी नेत जात काय नेत जात मला काहीच माहीत नसे. मी मस्त पंखा लावून झोपत होती दरवाजा बंद करून. पण आता नाही. आता समयले पाजा लागते मला दुपारी बकऱ्या सुटायच्या पहिले. आता झाले माझे हाल चालू उन्हाळ्याचे. आता सगळा आराम निघणार आहे एकाच महिन्यात, कारण का दुपारी नाही झोपता येत ना दरवाजा लावून घेता येत, कारण का बकरं सोडतील म्हणून त्या धाकानं समयले पाजाच्या धाकानं जागीच राहावं लागते. असं निवांत काम नाही. आता एक महिना मेहनत घेतली का संपलं. मग झाला आपला 1000 रुपये महिना चालू. मग याच्या पहिले कामं उरका लागत नाही. उरकले तरी आई दादा बांधून घेत जात बकऱ्या. पण आता अर्जंट उरकाच लागत कामं, कारण की समयले पाजा लागत म्हणून. त्याला मग घेतो मी आता कामं उरकून घरादारातले सगळे. तसं पाणी विनी तर भरून ठेवलं मी बकऱ्याले एकदम चापडू. पण आता संडास बाथरूममध्ये पाणी भरावं लागते. घेतो आणि माझ्या स्वतःचं आवरून घेते मी आता पहिले. ते आवाज आलता दादाचा हे म्हणून मी म्हटलं बकऱ्या आल्या उचलते. बकऱ्या याच्या पहिले झाले सगळे काम. कपड्याला ते धुवून घेतले. आणि आमचा सोम्या आता याला भूक लागली का काय मस्त आता लोक आराम करत होता. आणि आता म्या करू राहिला. आज एवढ्या सगळ्या गडबडीत ना मी राहिली चहा प्यायची. अजून
दादाचा वाढ वापरली काय मारलं दोष नाही तिथून कुठे मारली काय बोलतो हो झालं पडली त्याची कात आता 10 रुपयाचं फक्त हो बाई पैसे नाही त्याला आम्ही गरीब लोक आहोत खरं घरी आता म्हणजे म्हणणं येऊ राहिली नाही तर म्हणली असते मी ना 10 रुपयाच्या जांभळ्या घेतो आता मी एवढे जांभळ्याला महागात म्हणजे 10 रुपयाच्याच खाणं लावल्या अन्न वही पिटावणं लावली काय आणलं जांभळ्या गोडात तर कमी चहा ठेवतं म्हणलं तर आले जांभूळवाल्या आईच्या जांभुळ्या घ्यायला लागल्या 10 रुपयाच्या आईच्या 10 रुपयाच्या घ्यायला लागल्या तर मग मी बी घेतल्या 4 जांभुळ्यावाल्या जोडल्या माझं 10 रुपये न गमावता काय म्हणतात नवाई फिटणं लावली म्या जांभळ्या घ्यायला गेले की घेतल्या 4 जांभळ्या 2 खाल्ल्या चहा पिऊन घेतो मग त्यांना येतातच बसले आपल्या हा काय नो पिलेटीत असतात का घुगऱ्या जात असतात सांगा आता त्यातले ते फुटे लागते निवडवाई तेव्हा घुगऱ्या चांगल्या लागतात आता आज म्हणजे भिजू टाकतो मी हरभऱ्याची उसळ तर काही वावरात पिकले नाही आमच्या हे आले सोयऱ्या दायऱ्याच्या घरून हरभरे सोंडे लागेल ते बी सोंडे लागेल हरभरे आले एवढे काही जास्त नाही पण तरी बी आता उसळ खाल्ली नाही लय दिवसाची तर आता खाऊनच घेतो उसळ पाय मस्त पिऊ राहिला आता दूध सकाळी पाजा लागलं त्याला कारण का रात्रीचा जन्म होता त्याचा आणि जरासा कमजोर असते तो म्हणजे जन्मला बरोबर तर आता स्वतःहूनच पिऊ राहिला समय दूध बांधून घेतल्या आणि ढोरं बी आले घरी बैलही बांधून घेतले झालं लय जास्त ऊन झालं बाहेर बकरा ढोरं बांधले सगळे हे ऊन म्हणजे ऊन शिवान चालू आहे असं गर्भ इथं तप्पू राहिलं आता या बकरीले काय लावू मी चारा हेच नाही समजू राहिलं मला म्हटलं आंघोळ करायच्या पहिले कुटार काढतो हात काढणीचा आहे ते ठेवेल मी असंच आडी अडचणीले कामा पडते तर नाही काढलं आता ते संध्याकाळी काढायला लागेल ते काम नाही पडत आज बरं झालं रात्रीच एक फुलका शिल्लक टाकला नाही तर लावलं होतं मी गॅसिंग ताजं खायचं मानसिबात काही ताजं नाही वाटते खायला म्हणजे गरम खायचं काही मानसिबात नाही आणि बरं झालं रात्री एक फुलका शिल्लक टाकला होता म्हणजे होतेच तो पण जरा बरं झालं जीद नाही केली म्या गरम खायची नाही तर एवढा आकात झाला असता चालय बाहेरचे सगळे कामं उरकले टमाट्याची चटणी उरली होती रात्रीची आणि बेसन आलं तिकडल्या खटल्यातून आणि भात बी आला आणि तांदूळक्याची भाजी जेवण करून घेतो आता लय भूक लागली